कामगार आयुक्तालय भरती 2026 महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाअंतर्गत ही पदभरती आलेली आहे। या पदभरतीच्या अनुषंगाने आपण पात्रता, अभ्यासक्रम, त्यानंतर वेतन, कामाचे स्वरूप, त्याचबरोबर नॉर्मलायझेशन आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्यामध्ये आपण जर बघितलं, महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाअंतर्गत आपल्याकडे पदभरती आलेली आहे आणि या पदभरतीमध्ये साधारणपणे 78 पदांसाठी आपल्याकडे जाहिरात आलेली आहे। सरळ सेवा परीक्षा गट क या संवर्गामध्ये आपल्याकडे पदभरती आलेली आहे। एकूण 78 जागा आहे आणि या पदाअंतर्गत आपल्याकडे जर आपण बघितलं, कामगार विभागामध्ये अत्यंत चांगलं पद आहे आणि या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 11 जून 2026। म्हणजे आपल्याकडे 12 ते 13 दिवसांचा अवधी आहे आणि त्या अवधीमध्ये आपण या पदासाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करू शकतो। त्यानंतर पुढे जर आपण बघितलं की या संवर्गामध्ये जागा किती आहेत, पदनिहाय जागा किती आहेत, त्याचं जर वर्गीकरण आपण जर बघितलं तर सर्वाधिक जागा या 62 जागा आहे निरीक्षक या पदासाठी। त्यानंतर दुसरं आहे 12 जागा आहे लेखापाल या पदासाठी आणि तिसरं पद आहे 4 जागा या आहे लघु टंकलेखक या पदासाठी, म्हणजे स्टेनोग्राफर या पदासाठी 4 जागा आहेत। एकूण टोटल 78 जागांसाठी ही ॲड आलेली आहे आणि या ॲडमध्ये निरीक्षक या पदासाठी सर्वाधिक जागा असलेल्या आपल्याला दिसून येतात। त्याचबरोबर पुढे जर आपण बघितलं, या पदासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत, ऑनलाईन अर्ज करताना प्रामुख्याने ह्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे आपल्याला आवश्यक आहे। त्यामध्ये ओळख आणि अधिवास यासाठी आपल्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, त्याचबरोबर डोमिसाईल सर्टिफिकेट आणि शाळा सोडल्याचा दाखला हे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर एज्युकेशन डॉक्युमेंट्स 10वी, 12वी आणि पदवी यांची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र आणि त्याचबरोबर लेखापाल या पदासाठी कॉमर्स पदवी असणे आवश्यक आहे। अशा पद्धतीचे शैक्षणिक पुरावे आपल्याकडे असावेत। त्याचबरोबर कॅटेगरीसाठी साधारणपणे आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट असावे। त्याचबरोबर चालू वर्षाचे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सुद्धा रिक्वायरमेंट या ठिकाणी आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं की कॉम्प्युटर नॉलेज म्हणून MSCIT, त्यानंतर लघु टंकलेखक या पदासाठी साधारणपणे स्टेनोचे सर्टिफिकेट आपल्याकडे असणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर पासपोर्ट साईजचा फोटो आणि स्वाक्षरी हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला या पदासाठी फॉर्म भरण्यासाठी आवश्यक आहे। त्यानंतर पुढे जर आपण बघितलं की या पदांची वर्गवारी जर आपण बघितली आणि या पदांमध्ये आवश्यक आपल्याकडे जबाबदाऱ्या कोणत्या आहेत, या पदासाठी आपल्याला या कामाचे स्वरूप आणि जबाबदाऱ्या कोणत्या आहेत ते जर आपण या ठिकाणी बघितलं, पहिलं पद आहे निरीक्षक। निरीक्षक या पदासाठी फील्ड वर्क असतो, त्यामध्ये कंपन्या आणि दुकाने यांची तपासणी करणे, त्याचबरोबर कामगार कायद्याचे पालन होते की नाही ते बघावं लागतं। त्याचबरोबर बालमजुरी रोखणे आणि कामगारांच्या तक्रारीचे, त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी निरीक्षक हे पद असलेलं आपल्याला दिसून येतं। त्याचबरोबर पुढचे जर पद आपण बघितलं, लेखापाल म्हणजे अकाउंटंट। या अकाउंटंटसाठी साधारणपणे कार्यालयीन काम असते, यामध्ये आर्थिक व्यवहार त्यांना पाहावे लागतात। त्याचबरोबर कामगार विभागाचे जे काही बजेट आहे त्या बजेटची त्यांना माहिती ठेवावी लागते, त्यानंतर कामांचे ऑडिट करावे लागते। अशा पद्धतीची कामं लेखापाल या पदासाठी करावी लागतात। त्याचबरोबर तिसरं पद आहे लघु टंकलेखक। या लघु टंकलेखक या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला साधारणपणे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली कामे करावी लागतात। त्याचबरोबर टायपिंगची कामे, कॉम्प्युटरची कामे, त्यानंतर स्टेनोग्राफर अंतर्गत ज्या काही महत्त्वाच्या नोंदी कराव्या लागतात त्या सर्व नोंदी ह्या लघु टंकलेखक या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला ठेवाव्या लागतात। त्यानंतर पुढे जर आपण बघितलं, साधारणपणे निरीक्षक ही जी पोस्ट आहे या 3 पोस्टपैकी सर्वात बेस्ट पोस्ट असं जर विद्यार्थी मित्रांनी जर आपल्याला विचारलं तर आपण नक्की सांगू शकतो की निरीक्षक ही जी पोस्ट आहे ही सर्वात बेस्ट पोस्ट आहे। कारण या 3ही पदांसाठी आपल्याला एकच परीक्षा द्यायची आहे आणि एकाच परीक्षेतून आपल्याला या 3ही पदांसाठी आपलं सिलेक्शन होऊ शकतं। त्यामध्ये ऑप्टिंग आउट हा पर्याय असून आपल्याला निरीक्षक हे सर्वात बेस्ट पोस्ट असलेले आपल्याला दिसून येते। कारण का की फील्ड वर्क आहे आपला, कामगारांशी डायरेक्ट संपर्क येणार आहे, कामगारांच्या समस्या, त्यानंतर त्यांच्या तक्रारी, त्याचबरोबर कशा पद्धतीने त्यांचं कामकाज चालतं याची आपल्याला माहिती होणार आहे। त्याचबरोबर 78 पैकी 62 जागांवर
निरीक्षक या पदाची भरती होणार आहे, म्हणून जागा पण खूप जास्त आहे आणि आपल्याला जॉबची संधी पण खूप चांगली आहे। त्यानंतर निरीक्षक या पदासाठी खूप चांगले अधिकार आहे, कायद्याची अंमलबजावणी करण्याची आपल्याला संधी आहे, प्रशासकीय अधिकार आणि समाजामध्ये उच्च पातळीवर आपल्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्यासाठी निरीक्षक हे पद खूप बेस्ट आणि चांगली पोस्ट असलेली आपल्याला दिसून येते। त्यानंतर पुढे जर आपण बघितलं की वेतन, आर्थिक स्थैर्य आणि म्हणजे पगार किती असतो। बरेच विद्यार्थी मित्रांचा प्रश्न असतो की जागा तर निघाल्या आहे, सर्व माहिती तर आहे, पण पगारच माहिती नसतो। म्हणजे एक चांगलं आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी आपल्याला वेतन श्रेणी माहिती असणे आवश्यक आहे। त्यामध्ये जर आपण बघितलं निरीक्षक आणि लेखापाल यांना मूळ वेतन 35,400 ते 1,12,400 पर्यंत त्यांचं वेतन असतं आणि सर्व सरकारी भत्ते त्यांना लागू असतात। त्यानंतर पुढे जर आपण बघितलं लघु टंकलेखक यांची वेतन श्रेणी S8 असते आणि निरीक्षक आणि लेखापाल यांची वेतन श्रेणी ही S13 असते। म्हणजे S13 ही वेतन श्रेणी खूप मोठी आहे, खूप चांगला पगार त्यांना या माध्यमातून मिळत असतो आणि दोन्ही पदांसाठी सरकारी भत्ते आणि सर्व सुविधा या ठिकाणी लागू असतात। साधारणपणे आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी आणि चांगली वेतन श्रेणी, चांगला जॉब मिळवण्यासाठी ही तिन्ही पदं खूप चांगली आहेत आणि यासाठी आपण नक्कीच सर्व विद्यार्थी मित्रांनी या पदांचा विचार करून फॉर्म फिलअप करणे आवश्यक आहे। त्यानंतर पुढे जर आपण बघितलं निरीक्षक या पदासाठी साधारणपणे S13 ची वेतन श्रेणी आहे, त्याचबरोबर लेखापाल या पदासाठी सुद्धा S13 ची वेतन श्रेणी आहे आणि त्याचनंतर लघु टंकलेखक या पदासाठी S8 ची वेतन श्रेणी आहे। त्यामध्ये महागाई भत्ता असेल, इतर सरकारी भत्ते जे असतात, सर्व सुविधांचा लाभ या माध्यमातून आपल्याला या पदांमध्ये मिळत असतो। त्यानंतर पुढे जर आपण बघितलं की पदोन्नती कशी होते। आता ही पदांची माहिती सर तुम्ही आम्हाला सांगितली, परंतु आम्हाला पुढे प्रमोशन कसं होईल, कशा पद्धतीने पदोन्नती होऊ शकते, त्याची माहिती आपण या ठिकाणी बघूया। आता निरीक्षक आणि लेखापाल या पदावर आपण रुजू होणार आहोत आणि रुजू झाल्यानंतर आपली पहिली पदोन्नती श्रेणीनुसार वाढत असते, श्रेणी 1। त्यानंतर सरकारी कामगार अधिकारी गट ब, त्यानंतर दुसरी पदोन्नती असते गट अ पर्यंत सहाय्यक कामगार आयुक्त। अशा पद्धतीने आपण गट क पासून ते गट अ पर्यंत आपलं पदोन्नती होऊ शकते आणि योग्य वेळी जर आपण परीक्षा दिली तर विभागीय परीक्षा सुद्धा असतात। एकदा आपण जॉईन झाल्यानंतर त्या ठिकाणी डिपार्टमेंटल परीक्षा म्हणजे विभागीय परीक्षा सुद्धा असतात। म्हणजे आपल्याला गट क पासून ते गट अ पर्यंत आपल्याला अधिकारी बनण्याची सुवर्ण संधी असते। एकदा की आपण डिपार्टमेंटमध्ये गेलो, जॉब सुरुवात केली, तर आपल्या वयानुसार आणि ज्येष्ठतेनुसार आणि विभागीय परीक्षांनुसार आपल्याला खूप चांगलं प्रमोशन या ठिकाणी होत असतं। म्हणून हे पद खूप चांगले असे मानले जाते। आपण नक्कीच या पदांची तयारी करणे आवश्यक आहे। त्याचपुढे परीक्षेचा गाभा महत्त्वाचे कामगार कायदे। आता यामध्ये साधारणपणे कामगार कायदे हा 80 मार्कांचा एक टॉपिक आहे आणि या टॉपिकमध्ये आपल्याला 40 प्रश्न विचारले जाणार आहे 80 मार्कांसाठी आणि त्यामध्ये साधारणपणे जर आपण सिलेबस ओरिएंटेड कामगार कायदे जर बघितले तर कारखाना कायदे, किमान वेतन कायदा, त्याचबरोबर औद्योगिक विवाद कायदा, त्यानंतर बालमजुरी प्रतिबंधक कायदा, त्याचबरोबर नवीन कामगार संहिता या आणि अशा 50 कायद्यांचा अभ्यास जवळजवळ आपल्याला करायचा आहे। कारण हे जे कामगार आयुक्तालय मार्फत जी काही भरती आपल्याकडे आलेली आहे त्यामध्ये कामगार कायदे आणि अधिनियमन हे महत्त्वाचे आहे आणि त्यातून अनेक महत्त्वाच्या कायद्यांचा अभ्यास आपल्याला या पदासाठी आपल्याला करायचा आहे आणि यावर सर्वाधिक विचारले जाणारे हे जे कायदे आहेत त्या कायद्यांची माहिती आपण या ठिकाणी घेतली आहे। त्यानंतर पुढे जर आपण बघितलं की परीक्षा कोण घेणार, सर्व विद्यार्थी मित्रांचा प्रश्न असतो की परीक्षा कोण घेणार, TCS घेणार की IBPS घेणार की MPSC घेणार। परंतु हे बघा, तुम्ही फॉर्म भरताना जर तुमच्या लक्षात आलं असेल ही TCS ची वेबसाईट आहे आणि कामगार आयुक्तालय भरतीची जी आपली जी काही पदभरती आहे ती TCS ही कंपनी घेणार आहे। TCS पॅटर्न नुसारच या ठिकाणी सर्व परीक्षा पॅटर्न असणार आहे। ही वेबसाईट जी आहे ती TCS ची आहे। महाराष्ट्र शासन कामगार विभागाअंतर्गत TCS ही परीक्षा आयोजित करणार आहे। त्यानंतर पुढे जर आपण बघितलं की नॉर्मलायझेशन, बऱ्याच वेळा असं होतं की ऑनलाईन परीक्षा होते, खूप सारे विद्यार्थी एनरोल करतात, परीक्षेला बसतात, जास्त विद्यार्थी असल्यामुळे जास्त सत्रांमध्ये जास्त शिफ्टमध्ये परीक्षा होते, म्हणून नॉर्मलायझेशन होत असते। आता ह्या परीक्षेमध्ये TCS एक्झाम घेणार आहे आणि नॉर्मलायझेशन होणार आहे। सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो असतो आपल्या विद्यार्थ्यांचा की नॉर्मलायझेशन होणार आहे की नाही होणार, कारण जास्त सत्रांमध्ये परीक्षा होणार असल्यामुळे आणि ऑनलाईन
स्वरूपाची परीक्षा होणार असल्यामुळे ह्या परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे, हे सर्व विद्यार्थी मित्रांनी लक्षात ठेवायचे आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं आता की एक कृती आराखडा आपल्या विद्यार्थी मित्रांचा कसा असला पाहिजे, त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांना या पदाची तयारी करायची आहे त्या विद्यार्थ्यांनी साधारणपणे प्रथम कागदपत्रे संकलित केली पाहिजे। सर्व शैक्षणिक कागदपत्रे आणि कॅटेगरी वाईज कागदपत्रे आपल्याकडे असायला पाहिजे। त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे त्यांनी अभ्यासाला ऑलरेडी सुरुवात केलेली आहे, परंतु ज्या विद्यार्थ्यांचं फॉर्म भरणे बाकी आहे त्यांनी लवकर फॉर्म भरून अभ्यासाला सुरुवात करणे खूप आवश्यक आहे। त्याचबरोबर अर्ज दाखल करण्याची मुदत ही आहे 11 जून 2026 पूर्वी आपण अर्ज पूर्णपणे पेमेंट सहित सबमिट करणे आवश्यक आहे। खूप उशीर जर झाला तर कदाचित साईटचा इश्यू येऊ शकतो, म्हणून आता आपल्याकडे वेळ आहे, आपण नक्कीच लवकर अर्ज करून अभ्यासाला नक्कीच सुरुवात करायला काही हरकत नाही आहे। खूप चांगली पदं आहेत, गट क चं पद आहे आणि खूप चांगला आर्थिक स्थैर्य आणि खूप चांगल्या पगाराची आणि प्रमोशनची नोकरी असलेली आपल्याला दिसून येते। त्यानंतर पुढे जर आपण बघितलं आपल्या या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्याकडे बॅचेस सुरू करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये कामगार आयुक्तालय भरती, निरीक्षक, लेखापाल आणि लघु टंकलेखक या पदांसाठी साधारणपणे फाउंडेशन रेकॉर्ड बॅच आपल्याकडे सुरू करण्यात आलेली आहे। या बॅचमध्ये साधारणपणे सर्व विषयांची सर्वसमावेशक तयारी, त्याचबरोबर PDF स्वरूपात नोट्स, सराव प्रश्न, टेस्ट सिरीज, त्यानंतर अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन असणारी ही बॅच आपल्याकडे 20 मे 2026ला सुरू झालेली आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं की कामगार कायदे आणि कामगार अधिनियमन या सर्व कायद्यांच्या अभ्यासासाठी आपल्याकडे एक लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आपल्याकडे सुरू झालेली आहे। ही बॅच सुद्धा 20 मे 2026ला सुरू झालेली आहे। त्यामध्ये आपल्याकडे PDF स्वरूपात नोट्स असणार आहे, सराव प्रश्न असणार आहे, त्यानंतर तज्ज्ञ अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन असणार आहे। म्हणजेच आपल्याला या 40 प्रश्न आणि 80 गुणांची तयारी करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे एक स्पेशल बॅच असणार आहे। या दोन्ही बॅचसाठी तुम्ही आत्ताच एनरोल करू शकता आणि आत्ताच इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे ॲप डाउनलोड करू शकता आणि अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा। धन्यवाद।